नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र या तुमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला राज्य सरकारचा जो GR आहे, हा GR कुचकामी आहे. मराठी समाजाला याचा अजिबात फायदा होणार नाही असं म्हणणाऱ्यांचा एक गट तयार झाला. ज्या दिवशी मनोज जरांगे यांच्या हातात GR आला त्याच वेळी त्यांचे खंदे समर्थक आंदोलनात सहभागी झालेले ॲडव्होकेट योगेश केदार यांनी या GRचा विरोध केला नव्हे. त्या दिवसापासून पुढे काही दिवस ते सातत्याने या GRच्या विरोधात बोलत होते. हा GR फसवा असं त्यांचं म्हणणं होतं. मराठा आंदोलनाचे समन्वय, मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि मराठा आरक्षण अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या भूमिकेच्या विरोधात आपला मुद्दा मांडला. या GRच्या संदर्भात त्यांची काही मतं ही आता सातत्यानं माध्यमांमध्ये येत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण पाहतोय की ओबीसी समर्थक, ओबीसी आरक्षणकर्ते सुद्धा आक्रमकपणे बोलत आहेत. मंत्री छगन भुजबळ हे काही दिवसातच, येत्या 2 दिवसामध्ये कागदपत्रांची जुळवणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात थेट या GRला आव्हान देणार आहे. म्हणजे सरकारच्या विरोधात छगन भुजबळ यांनी दंड थोपटलेले आहे. आता पाहून येऊया मुद्द्याकडे. डॉक्टर संजय लाखे पाटील यांना मी जोडून घेतलाय. ते जालन्याला आहेत. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये आज आंदोलनानंतर पहिल्यांदा मनोज जरांगे हे पोहोचले. त्यांचं जंगी स्वागत झालं. त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाली. वेगवेगळे मुद्दे पुढे आलेत आणि आंदोलन झालं. GR निघाला. पण सातत्यानं मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अजूनही धगधगतोय. खूप स्वागत करतो लाखे पाटील साहेब आपलं नवराष्ट्रमध्ये. आणि प्रथमच आपण नवराष्ट्राच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण येत आहेत म्हणून मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कारण मुद्दा अत्यंत महाराष्ट्राचा महत्वाचा आहे, मराठा आरक्षणाचा. यापूर्वी वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपण संवाद साधलाय याच मुद्द्यावर. मनोज जरांगे सातत्यानं सांगतायत की विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार. हैदराबाद गॅझेटियरचा GR निघून या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मग तरी तुमचा विरोधाचा मुद्दा कुठला? आणि तुम्हीही मराठा आंदोलनातले एक महत्वाचे समन्वय. मुळामध्ये 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो शासन आदेश राज्यातील मराठा समाजाला आणि राज्यातील जनतेसाठी खुला केलेला आहे, तो शासन आदेश हा कायदा नाही तर कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर वरच्या साईडला पान नंबर 1 वर वाचा, क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 याचा अभ्यास जर केला आपण तर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन ते सगळ्या कायद्याचे नियम त्यामध्ये सांगितलेले आहेत. मी मराठा आहे आणि मला जर प्रमाणपत्र काढायचंय तर त्यामध्ये कसल्याही प्रकारची तरतूद नाही. मुळामध्ये तो जो काही शासन आदेश आहे तो जे कुणबी आहेत, ज्यांचं 1967 पूर्वीचा त्यांच्याकडे पुरावा आहे, कागदोपत्री त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि जे वंशावळ सिद्ध करू शकतात, अशाच लोकांसाठी त्या शासन आदेशाचा उपयोग होऊ शकतो. आणि हे तर मराठवाड्यापुरतं न्यायमूर्ती शिंदे कमिटी असेल किंवा त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी नेमली होती, तिचा जो शासन आदेश निर्गमित केला होता, या दोन्ही कमिटीला हैदराबाद गॅझेट, हैदराबाद संस्थानातील राष्ट्रीय दस्तावेज, हैदराबादच्या निजामाने केलेले किंवा हैदराबाद संस्थानाने केलेले विविध करार याची कार्यकक्षा त्या ठिकाणी देण्यातच आलेली होती.
हैदराबाद गॅजेट असा शब्द टाकल्यामुळं 2 सप्टेंबर पासून काहीतरी क्रांती झाली असं नव्हे. हे काम यापूर्वीच एकनाथराव शिंदे साहेबांना पुढाकारानं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यासाठी राजगोपाल देवरा यांची एक कमिटी नेमली होती. तर त्यामुळं ही जी हैदराबाद गॅजेटची कार्यकक्षा आहे ही यापूर्वीच दिलेली होती आणि न्यायमूर्ती शिंदे कमिटीची जी स्थापना झालेली होती 7 सप्टेंबर 2023 तेव्हापासून कालच्या 28 ऑगस्ट 2025 या कार्यकाळामध्ये न्यायमूर्ती शिंदे कमिटीनं तब्बल 2.5 कोटी डॉक्युमेंटचं हैदराबाद स्टेट मधील मराठवाड्यामध्ये स्कॅनिंग केलेलं आहे, पुरावे बघितलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. पूर्वी जे 11 पुरावे होते ते आता त्यांनी पुरावे वाढवून त्याची संख्या वाढवलेली आहे आणि शेवटी त्यातून झालं काय, संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये केवळ 46,000 कुणबी नोंदी मिळाल्या. त्यापासून 2,49,000 हे प्रमाणपत्र वितरित झाले आणि व्हॅलिडिटी फक्त 8,300 प्रमाणपत्राची झाली. तर हे जे काम आहे हे 1967 पूर्वीच्या कुणबी प्रमाणपत्र आणि कुणबी वंशावळीसाठी आहे. आमचं जे आंदोलन आहे हे मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून जाहीर करणं किंवा मराठा समाजाचा समावेश हा इतर ओबीसी जातीमध्ये होणं आणि त्यांना ते प्रमाणपत्र मिळालं यासाठी आहे. म्हणून त्या हैदराबाद गॅजेटची आम्ही मागणी करत होतो. पण हे काय 2 सप्टेंबरचा शासन आदेश आहे त्यामुळे एकाही मराठा बांधवाला, आता मी स्वतः आहे, माझं कुणीही कुणबी वंशावळ नाही. तेव्हा मला एक सांगा, जेव्हा मूक मोर्चे राज्यामध्ये नाही. निघत होते त्यावेळी ओबीसी मधनं आरक्षण द्या मराठा समाजाला अशी तुमची मागणी तेव्हा नव्हती. आमची मागणी जी होती ओबीसी मधून आरक्षण द्या आणि तीच मागणी आम्ही पुढे रेटली होती. तर जोपर्यंत हैदराबाद संस्थान मधला मराठा जात म्हणून ओबीसी घटकामध्ये पात्र होत नाही आणि ओबीसी प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याला एक क्रमांक मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही मराठा बांधवाचं प्रमाणपत्र निघू शकत नाही. कितीही कमिटी अशा बसवला जे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र जे व्हॅलिडिटी त्यांची असेल म्हणजे ते वंशावळ सिद्ध करू शकले, त्यांच्याकडे महसुली आणि कागदोपत्री पुरावे असतील, शाळेचे पुरावे असतील तर त्यांनाच मिळतील. आणि ही मराठवाड्यातली संख्या जी आहे ते न्यायमूर्ती शिंदे कमिटी नंतर जवळपास शीच झालेली आहे. आता याच्यापेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी संख्या मराठवाड्यामध्ये होऊ शकत नाही. जे राहिलेले करोडोनी मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी आमचं आंदोलन आहे आणि मराठ्याला अदर बॅकवर्ड क्लासमध्ये समाविष्ट करणं 50%च्या आतून असं जे काही मागणी आहे यांची आणि त्याप्रमाणे त्यांचा समावेश होऊन त्यांना प्रमाणपत्र मिळणं अशी मागणी आहे. परंतु 2 सप्टेंबर 2025 राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या शासन आदेशाप्रमाणे एकही मराठा प्रमाणपत्रासाठी सिद्ध होऊ शकत नाही आणि एकाही मराठ्याला प्रमाणपत्र मिळू शकत नाही. माझा आवाज तुम्हाला जर येत असेल तर मुळात मनोज जरांगे, तुमची जी काही माध्यमातल्या काही विधानं आलेत की मनोज जरांगे हे बुवाबाजी करतायत, फसवतायत मराठा समाजाला, पण दुसरीकडे मराठा समाजाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम दिसतंय त्यांच्यावर. ते त्यांच्या प्रेमात आहेत. अंतरवाली सराडीचं हे दृश्य स्क्रीनवर आम्ही दाखवतोय. आझाद मैदानामध्ये ते दैवत मांडतायत, मराठा योद्धा म्हणतायत आणि असं सगळं असून सुद्धा तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना तुम्हाला मराठा समाजातल्या आक्रमक कार्यकर्त्यांची भीती नाही वाटत? म्हणजे माझा साधा प्रश्न. मूळ भाग असा आहे की मनोज जरांगे पाटलाचं स्वागत होणं, त्यांचा सत्कार होणं हा काही वादाचा मुद्दा होऊ शकत नाही किंवा समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकणं हाही वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. यामध्ये वादाचा जो मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं राधाकृष्ण विखे पाटलाला समोर करून मराठवाड्यातील आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाड्याची जी फसवणूक केलेली आहे, शासन म्हणून फसवणूक केलेली आहे, गेल्या 75 वर्षामध्ये कुठल्याही शासनानं कुठल्या समाजाला फसवलेलं नाही. ते पाप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय आणि आमचं जे म्हणणं आहे, आमची जी भूमिका आहे ही राज्य सरकारच्या विरोधामध्ये, राधाकृष्ण विखे पाटलाच्या विरोधामध्ये आणि ते जे सांगतायत की मराठवाड्यातला 100% मराठा समाज हा आता ओबीसी मध्ये पात्र झालाय त्याच्या विरोधात आहे. माझं तर जाहीर आव्हान आहे आपल्या माध्यमातून की राधाकृष्ण विखे पाटलांनी आम्हाला भेटीसाठी बोलवावं. मी त्यांना तशी विनंती केलेली आहे आणि एका मराठ्याचं प्रमाणपत्र त्यांनी काढून दाखवावं किंवा त्यांनी मराठ्यांची माफी मागावी आणि राज्य मंत्रिमंडळातून त्यांनी राजीनामा द्यावा. कारण आम्हाला कायद्याप्रमाणे माहिती आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी तमाम मराठवाड्यातील मराठ्यांची फसवणूक केलेली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी तमाम मराठ्यांची फसवणूक केली. ते स्वतःही मराठा समाजाचे आहेत, मंत्री आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, जे पिक्चर क्रिएट झालं त्यावेळी की राज्य सरकारची कोंडी झाली होती, कुणीही संवाद मनोज जरांगे यांच्याशी साधत नव्हतं. ते आले, त्यांनी जी आर बद्दल माहिती दिली आणि एका तासात इतक्या वेगानं कधीही कुठला जी आर निघत नसताना त्यांनी तो जी आर त्यांच्या हातात सोपवला. ते आनंदी झाले आणि उपोषण संपलं. जे आक्रमक मराठा कार्यकर्ते होते ते माघारी फिरले. इतक्या वेगानं सगळ्या काही गोष्टी झाल्या. काय राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमकं काय केलं? मुळामध्ये शासन ही जी संस्था आहे, त्या शासन या संस्थेने जे आपण देऊ शकत असतो, जे कायदेशीर आहे, वैधानिक आहे, घटनात्मक आहे आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयावर कसोटीवर टिकेल अशाच पद्धतीने दिलं पाहिजे, तशाच पद्धतीने बोलणं पाहिजे. परंतु दुर्दैवानं राधाकृष्ण विखे पाटलानं ते पद ते पाळलं नाही. कुठंतरी त्यांना काहीतरी आगाऊ त्या ठिकाणी घोषणा करायच्या होत्या किंवा आश्वासनं द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी जो कायदाच नाहीये, ज्यापासून मराठवाड्यातील किंवा हैदराबाद संस्थानातील मराठ्यांना काहीही मिळणार नाही, जरी त्यामध्ये हैदराबाद गॅजेट हा शब्द टाकलेला असला तरी, असं असतानाही त्यांनी तमाम मराठ्यांना, मी मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण दिलंय असं सांगून या ठिकाणी फसवणूक केली. आणि तो आमचा या ठिकाणी मूळ प्रश्न आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेची शपथ घेतलेली आहे, गुप्ततेची शपथ घेतलेली आहे आणि असं असतानाही ते या राज्यातील एक मेजर समाज आहे मराठा समाज, त्या समाजाची या ठिकाणी फसवणूक करतायत, त्या समाजाशी खोटं बोलतायत ते. आणि जे काही नौटंकी त्यांनी केली, लगेच जी आर काढला, लगेच पात्र शब्द बदलला, तो शब्द टाकला, त्यांनी काहीही होणार नाही. या शासन आदेशामध्ये वाचामधील क्रमांक 1, 3, 10 आणि खालचा जो काही शासन आदेश पेज नंबर 2 वर आहे तेवढ्याचीच कारवाई होणार आहे. आणि त्या कारवाईप्रमाणे ज्यांच्याकडे कुणबी वंशावळ आहे, 1967 पूर्वीचा कुणबी दाखला आहे किंवा ते सिद्ध करू शकतात, तेव्हा त्याच लोकांना प्रमाणपत्र मिळू शकतात. आणि हे काम यापूर्वीच मी सांगितल्याप्रमाणे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या कमिटीने. मला एक सांगा संजयजी, की मनोज जरांगे यांचं जे काही नेतृत्व या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये पुढे आलेलं आहे, तुम्ही कसा विचार करता या नेतृत्वाबद्दल, ज्या नेतृत्वाला इतक्या मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या जिल्ह्यामधनं समर्थन प्राप्त झालं आहे? त्यांचा आक्रोश मराठा समाजाचा आझाद मैदानात आम्ही पाहिला, टिपला, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ते काय यांच्या मागे लागतायत? त्यांना याची जाणीव नाही का? ज्या मुद्द्यावरती तुम्ही बोलता त्यातही अभ्यासू आणि सुशिक्षित कार्यकर्ते आम्हाला दिसले, तुमचे मुद्दे त्यांना नाही पटत? मुळामध्ये यापूर्वी जो सगळे सोयरेचा ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं होतं, त्या ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये जी शब्द रचना केली होती राज्य सरकारनं, त्यातूनही मराठा समाजाची फसवणूक केली होती. कारण शेवटी ते पैतृक पॅरेंटल रिलेशनशिप हा जो कायदा आहे त्या कायद्याचं त्यामध्ये होतं. आणि त्याच पद्धतीनं 2 सप्टेंबरला त्यांनी जो शासन आदेश काढलेला आहे, यातून मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. कुणब्यांना प्रमाणपत्र मिळू शकतात जर तुम्ही कायदेशीरदृष्ट्या कुणबी असाल तर. मराठ्यांना एकही प्रमाणपत्र मिळत नाही, कारण मराठ्याकडे तसे पुरावे नाहीत. आणि आमची जी मागणी आहे, मराठवाड्यातली जी मागणी आहे, हैदराबाद संस्थांमध्ये मराठे मागास होते, मराठी त्यावेळेस इतर ओबीसी घटकाबरोबर होते, त्या मराठ्याला ते स्थान मिळायला पाहिजे जे हैदराबाद स्टेटमध्ये होतं. आणि ही जी काही चळवळ आहे, आमचे सहकारी किशोर चव्हाण जे छत्रपती संभाजीनगरचे आहेत, राजेंद्र दाते पाटील यांच्या मार्फत आम्ही सुरू केली होती. आणि ती मागणी म्हणून जरांगे पाटलाच्या आंदोलनातून पुढे रेटली होती. ती मागणी आज कुठेतरी दुसरीकडे गेली आणि हे आंदोलन भरकटलेलं आहे. या ठिकाणी मला अतिशय खेदाने सांगावं वाटतं. मला एक सांगा, आता या मुद्द्यावर त्यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे अंतरवाली सराटीतून. जर 17 सप्टेंबरच्या आधी मराठा समाजातल्या लोकांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, तो अत्यंत महत्वाचा दिवस आहे मराठवाड्यासाठी. मग हा इशारा आहे सरकारला, ही धमकी आहे? ते म्हणतात धमकी नाहीये, पण हा इशाराच आहे. इशारा वजा धमकी म्हणूया आपण. इतक्या लवकर प्रमाणपत्र मिळतील आणि मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यामुळे ओबीसीतनं?
बघा, मुळामध्ये म्हणूनच मी सांगितलं की 2 सप्टेंबरचा जो शासन आदेश आहे हा टोटल मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे. काही तांत्रिक कारणामुळे संजय लाखे पाटील यांच्याशी आमचा संवाद इथेच आम्ही थांबवतोय. मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा आहे. ओबीसी आरक्षण करते मराठा आरक्षणावरील जीआरच्या विरोधामध्ये रान पेटवत आहेत. छगन भुजबळ राज्य सरकारचे मंत्री जरी असले तरी त्यांनी दंड थोपटले राज्य सरकारच्या विरोधात, म्हणजेच या मराठा जीआरच्या विरोधात. ओबीसी आरक्षण करते ओबीसी आरक्षणाचे नेते बबनराव तायवाडे त्यांनी नागपुरामध्ये साखळी उपोषण सुद्धा केलं. हा ओबीसी समाज भाजपचा डीएनए असं नेहमी म्हटलं जातं भाजपच्या नेत्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा मुलाखतीमध्ये. आणि असं सगळं असताना मराठा समाजाला मराठवाड्यातल्या खास करून ओबीसी आरक्षणाचा फायदा कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर होईल का, हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. अंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी इशारा राज्य सरकारला दिलेला आहे. तर दुसरीकडे भुजबळ हे मुंबई उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. काय होईल नेमकं या विषयावरती आपण पाहूया. ताज्या या संदर्भातल्या घडामोडींशी तुम्हाला आम्ही जोडून घेऊ, माहिती देऊ. तुर्तास खूप धन्यवाद प्रेक्षकांचे. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्ही आमचं लोकप्रिय चॅनल नवराष्ट्र डिजिटल हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ते सबस्क्राईब करावं. या चॅनलचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी व्हिडिओचे तुम्ही बेल आयकॉनवर जा आणि बटन दाबा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.